बैंगन भरता। साहित्य: एक भरताचं वांग 250 ते 300 ग्रॅम वजनाचं, 2 वाट्या बारीक चिरलेला कांदा, 2 वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 लहान चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर ही रंगासाठी, 2 टेबलस्पून तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। प्रथम वांग धुवून पुसून घ्या आणि देठ काढून टाका आणि सुरीने त्याला 4-5 ठिकाणी खोलवर चिरा द्या, म्हणजे वांग ओव्हनमध्ये फाडकन फुटणार नाही। त्यानंतर वांग्याला सगळीकडून तेल लावून घ्या। आता हे वांग काचेचे किंवा प्लास्टिकच्या प्लेटमध्येच ठेवून मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 4-5 मिनिटं द्या। 4 मिनिटांनंतर हे वांग असं उलटून ठेवा, म्हणजे खालची बाजू वर करा आणि त्याच वेळेला बोटांनी दाबून कितपत शिजले याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर गरजेप्रमाणे आणखी 2 किंवा 3 मिनिटं हाय पॉवरवर देऊन मायक्रोवेव्ह करा। आता हे वांग छान शिजून तयार झाले। हे टॉंगमध्ये पकडा, फुलका भाजायच्या चिमट्यामध्ये पकडून गॅसवरती कणीस भाजतो तसं सगळीकडून जाळून बाहेरची संपूर्ण साल काळी करून घ्या। साधारण 3-4 मिनिटात हे वांग असं सगळीकडून बाहेरून छान काळं जाळून झालेलं असेल। आता ह्याच्यावर एखादं झाकण ठेवून 5-10 मिनिटं बाजूला ठेवून द्या। काचेच्या मोठ्या भांड्यामध्ये तेल, कांदा, लसूण आणि मिरची असं सगळं एकत्र मिसळा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 4 ते 5 मिनिटं देऊन कांदा शिजवून घ्या। आता या कांद्यामध्ये टोमॅटो आणि तिखट, मीठ, मसाला वगैरे सर्व मिसळा, हलवून सगळं चांगलं एकजीव करा आणि आता मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 7-8 मिनिटं देऊन शिजवा। मध्ये 4 मिनिटांनी एकदा आतल्या आत हलवा। आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत वांग्याची सालं काढून त्याचा गर तयार करून घेऊ। सालं काढण्यासाठी वांग पाण्यात ठेवा आणि सालं काढा, त्यामुळे सालं लवकर आणि चांगली निघतात आणि सगळीकडे पसरत नाहीत। आता हे वांग आपल्याला मॅश करून घ्यायचे, तर हे मॅशरनी पण तुम्हाला करता येईल किंवा असं सुरीनी सुद्धा बारीक चिरून ह्या पद्धतीने मॅश करून घेता येईल। सुरीनी केल्यामुळे त्याचे धागे वगैरे अजिबात राहत नाहीत। तर हा आता मसाला चांगला तयार झालाय। याच्यामध्ये हे मॅश केलेलं वांग घाला, चांगलं मिसळा आणि
हाय पॉवरवर 1 मिनिट देऊन फक्त गरम करा. बैंगन भरता तयार. याच्यामध्ये निम्मी कोथिंबीरही मिसळा. ही चवीसाठी आहे. बैंगन भरता तयार.